नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण विराज अकॅडमी जेईई व नीटच्या यशाचा मार्ग याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक विकास महाजन आणि प्राध्यापक राम स्वरूप चौधरी. तुम्हा दोघांचंही सर कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. प्राध्यापक विकास आणि प्राध्यापक राम स्वरूप हे दोघेही विराज अकॅडमीमध्ये को फाउंडर आणि डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. दोघांचेही शिक्षण हे बीटेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग IIT धनबाद या ठिकाणाहून पूर्ण झालंय. मुळात शिक्षणाची ओढ असल्यामुळे त्यांनी स्वतःला शिक्षण क्षेत्रामध्ये झोकून दिलंय. गेल्या 5 वर्षांपासून ते गणित हा विषय जेईईच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. विराज अकॅडमी सुरू होऊन अवघे 3.5 वर्ष झालेत आणि आपल्या 82% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना देशातील आणि राज्यातील टॉप कॉलेजेसमध्ये पोहोचवण्याचं काम करून आज ठाणे's मोस्ट ट्रस्टेड अँड जेन्युइन इन्स्टिट्यूट ही ओळख त्यांनी निर्माण केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना एक्सिलन्स इन द फील्ड ऑफ कॉम्पिटिटिव्ह एज्युकेशन या सन्मानाने महाराष्ट्राच्या गव्हर्नर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसंच मिड डे या वृत्तपत्रानेही या दोघांची गौरवगाथा सन्मान चिन्ह देऊन गौरवली आहे. तर आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही दोघांनीही खरं तर महत्त्वपूर्ण काम केले आणि अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलंय. विराज अकॅडमी बद्दल खरं तर विकास सर आपल्याकडून मला जाणून घ्यायचंय. माझा पहिला प्रश्न हाच आहे की जेईई आणि नीटच्या परीक्षेसाठी विद्यार्थी जी तयारी करत असतात यात सर्वात महत्त्वाचे नेमके काय पैलू आहेत की त्या परीक्षेमध्ये त्यांना उत्तीर्ण होऊन एक चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं? सर्वप्रथम TV9 मराठीच्या सर्व प्रेक्षकांना विराज अकॅडमीतर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर जसं की हा प्रश्न आहे की जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे पैलू काय आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की ह्या फील्ड स्टुडंटसाठी डिझायर फील्ड असायला पाहिजे. की स्टुडंटला एक आवड जर असेल तर त्या फील्डमध्ये ते तेवढी मेहनत करू शकतात. आणि स्टुडंट्स पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर बघायला गेलं तर डेडिकेशन आणि पेशन्स या 2 अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरती सक्सेसचा जो एक पार्ट आहे तो खूप निर्भर असतो. बट फक्त स्टुडंट्सच याच्यात इम्पॉर्टंट नाही तर त्याला भेटणारा जो एक सपोर्ट सिस्टम आहे तो पण खूप मॅटर करतो. जसं की विद्यार्थ्यांच्या यशामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 3 पैलू आहेत. पहिला तर एक अकॅडमिक्स, की त्यांना शिकवणारे जे टीचर्स आहेत किंवा त्यांना जो काही 2 वर्षाची जी प्रिपरेशन आहे त्या प्रिपरेशनमध्ये कशा प्रकारे फायनल एक्झामसाठी आपण प्रिपेअर करून घेतोय, सराव परीक्षा असतील किंवा शिकवणाऱ्या टीचर्सचा जो एक गायडन्स असतो की एक मेंटरशिप असते, ती मेंटरशिप पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एक प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की पिअर लर्निंग म्हणून एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असतो की मुलं ज्या मुलांसोबत राहतात किंवा जशा वातावरणामध्ये त्यांची प्रिपरेशन होते तर ते पण एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर ओव्हरऑल हे जे काही पैलू आहेत की एक डिझायर असणं गरजेचं आहे, एक डेडिकेशन आणि पेशन्स असणं गरजेचं, कारण की 2 वर्ष मेहनत करून तुमची फायनल एक्झाम 2 वर्षानंतर असणार आहे. तर याच्यामध्ये शॉर्ट टर्ममध्ये आपण कुठलाही एक ॲनालिसिस नाही करू शकत की सिलेक्शन होतंय नाही होतंय. तर डेडिकेशन, पेशन्स आणि एक ओव्हरऑल सपोर्ट सिस्टम, जसं की आम्ही ॲज अ विराज अकॅडमी स्टुडंटसाठी आम्ही 360 डिग्री सपोर्ट सिस्टम आम्ही स्टुडंटला देतो, ज्यामध्ये हे सगळे पॉईंट एन्श्युअर होतात. अगदीच. जसे हे पहिले तुम्ही आता सांगितले आणि 360 सपोर्ट सिस्टमचा देखील तुम्ही उल्लेख केला, तर याचा नेमका मग विद्यार्थ्यांना कसा फायदा होऊ शकतो? तर सर्वप्रथम मी तुम्हाला 360 डिग्री सपोर्ट सिस्टम जो आहे त्याला थोडं एक प्रॉपरली एक्सप्लेन करतो. तर याच्यामध्ये 3 महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. पहिला फॅक्टर असतो की अकॅडमिक्स. आता अकॅडमिक्स म्हणलं की सगळ्यात पहिला पॉईंट येतो की शिकवणारे जे शिक्षक आहेत ते. तर ॲज अ इन्स्टिट्यूट आम्ही मुलांना जी आमची टीचर्सची टीम आहे त्याच्यामधले मॅक्झिमम टीचर्स स्वतः IIT कॉलेजचे पासआउट्स आहेत किंवा टॉप मेडिकल कॉलेजचे पासआउट आहेत. तर एक टीचरची एक प्रॉपर टीम असणं खूप गरजेचं आहे, कारण की आज प्रत्येक स्टुडंट पॅन इंडिया लेवलच्या गोष्टींची त्याला अवेअरनेस आहे की यूट्यूब असेल किंवा जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. तर विद्यार्थ्याला पहिला हा कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे की जो टीचर मला शिकवतोय तो त्या लेवलचा आहे, तो मला इंडियाचं बेस्ट नॉलेज देऊ शकतो. सेकंड पार्ट आहे की टीचर जे काही शिकवतात, जे काही कंटेंट आपण डिलिव्हर करतो त्याची प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जेईई आणि नीट ह्या अशा एक्झाम आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही 2 वर्षात जे काही नॉलेज घेतलंय ते 3 तासाच्या एक्झाममध्ये तुम्हाला डिलिव्हर करायचं आहे. तर एक्झामची डिलिव्हरी प्रॉपर व्हायला पाहिजे, त्यासाठी आम्ही 200 पेक्षा जास्त सराव परीक्षा विद्यार्थ्यांच्या घेतो. तर अकॅडमिक्समध्ये आम्ही खूप प्रॉपरली मुलांवरती फोकस करतो, जो की आमचा पहिला पैलू आहे. दुसरा जो याच्यामध्ये पार्ट येतो तो मेंटरशिपचा, की आपण बघतो भरपूर ठिकाणी एज्युकेशन म्हणजे फक्त लेक्चर ओरिएंटेड एक गोष्ट राहिलेली आहे
की शिक्षक येतात क्लासमध्ये मुलांना शिकवतात, आफ्टर लेक्चर टीचर आणि स्टुडंटमध्ये काही इंटरॅक्शन नाहीये. आणि जसं आपण बघतो की आजकाल होतं कॉम्पिटिशन म्हणजे प्रेशराइज्ड आहे, मुलं मेंटल स्ट्रेसमध्ये जातात. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की शिकवणारे शिक्षक जर मुलांच्या कनेक्शनमध्ये असतील तर मुलं फ्री माइंडसेटनं प्रिपेअर करू शकतात. त्यांना एक तो सपोर्ट सिस्टम भेटायला पाहिजे. तर आम्ही मेंटरशिप हा एक सेकंड पॉईंट आहे आमच्या 360 डिग्री सपोर्ट सिस्टममध्ये, ज्यामध्ये आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला जे त्याला टीचर शिकवतात त्या टीचरमधला एक टीचर ॲज अ मेंटर त्या स्टुडंटला गाईड करतो की डे टू डे स्टडी ॲक्टिव्हिटीज आहेत. किंवा भरपूर ठिकाणी होतं की पालक आणि इन्स्टिट्यूटमध्ये एक जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असायला पाहिजे तो मिसिंग असतो आणि त्यामुळे भरपूर पालक पण गोंधळून जातात की विद्यार्थी नेमकी काय प्रोसेस आहे. तर त्या मेंटरशिपमध्ये तो एक ॲज अ टीचर त्या मुलाला एक इन्स्टिट्यूटमध्ये लोकल गार्जियन म्हणून सपोर्ट करतो आणि ऑब्व्हियसली अकॅडमिकली अवेअरनेस असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तो एक प्रॉपर सपोर्ट मेंटरशिपमध्ये भेटतोय. आणि तिसरा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर की एक अकॅडमिक एन्व्हायरमेंट, की एक इन्स्टिट्यूटमध्ये एन्व्हायरमेंट असं असायला पाहिजे की मॅक्झिमम स्टुडंट आपले एक स्टडी ओरिएंटेड असायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला असे मित्र भेटतील ज्यांच्यासोबत राहून त्याला अभ्यासाची जास्त आवड निर्माण होईल. जसं आमच्या इकडे आमचे टीचर्स पण 9 ते 10 तास विद्यार्थ्यांसोबत मेहनत करतात. तर एक प्रॉपर एन्व्हायरमेंट आम्ही क्रिएट केलंय. तर हा 360 डिग्री सपोर्ट सिस्टम आज आम्हाला खूप उपयोगी पडतोय. अगदीच. या ज्या संपूर्ण सपोर्ट सिस्टीम बद्दल तुम्ही सांगितलं, अर्थात याचा विद्यार्थ्यांना फायदा होतोच आहे. आणि यानंतर राम सर तुमच्याकडूनही मला जाणून घ्यायला आवडेल की ठाण्यातील मोस्ट ट्रस्टेड आणि जेन्युइन अशी आपली इन्स्टिट्यूट आहे आणि याची ओळख निर्माण करणं खरं तर सोपं नव्हतं. ही वाटचाल तुम्ही नेमकी कशी पूर्ण केली आहे? तो सबसे पहले मैं ये वर्ड जो है जेन्युइन, उसको थोड़ा आप लोगों के सामने एक्सप्लेन करना चाहूँगा कि जेन्युइन क्या होता है। तो हमारे लाइन में जैसे आप कॉम्पिटिटिव फील्ड में अगर आप देखोगे तो जेन्युइन का मतलब ये होता है कि आपने जो बच्चे या पेरेंट्स को जो प्रॉमिस किया है, जैसा कॉम्पिटिशन एग्जाम आप उसको प्रिपरेशन करने वाले हो, उस प्रिपरेशन को आपने कितना, मतलब जो आपने बोला उसके कितना % आपने कंप्लीट किया है, ये होता है किसी भी इंस्टीट्यूट की जेन्युइनिटी। तो आप जब आप इंस्टीट्यूट को अपना ट्रस्टेड एंड जेन्युइन इंस्टीट्यूट बोलते हो, इसका मतलब ये हुआ कि आपने जो जो चीजें उनको डिलीवर करने को बोला था स्टूडेंट्स को, वो आपने टाइमली डिलीवर किए। एंड ट्रस्ट ऐसा चीज है जो टाइम के साथ बिल्डअप होता है। तो हमने पिछले 3.5 साल में जिन बच्चों को पढ़ाया है, जिन जहाँ जहाँ बच्चों को आज पहुंचाया है, जो भी स्तर पे आज बच्चे अपने पढ़ाई कर रहे हैं, उनके पेरेंट्स और उनके जो रिलेटिव्स, उनके थ्रू अपने 90% एडमिशन हो रहे हैं। जो इस चीज को और वैलिडिटी देता है कि एक इंस्टीट्यूट ट्रस्टेड कब होती है, जब आप दूसरे लोग उसको दूसरे लोग उसको आपके लिए रेफरेंस देना स्टार्ट कर देते हैं। तो मुझे लगता है कि हमारा जो लिमिटेड बेस्ट स्ट्रेंथ है, जो 360 डिग्री सपोर्ट सिस्टम है, जो सर ने बोला, और इसके साथ साथ जो बच्चे आज अपने पास पूरे महाराष्ट्र से, इवन दूसरे स्टेट से भी पढ़ने आ रहे हैं, जहां ऑलरेडी उनके पास बड़े बड़े इंस्टीट्यूट है, नामी इंस्टीट्यूट है जहां वो पढ़ सकते हैं, वो छोड़ के अगर वो एक ऐसी सिटी में आ रहे हैं जो थोड़ा मोर कॉस्टलियर है, जस्ट बिकॉज कि हाँ ये जो हम लोग माहौल दे रहे हैं, तो मुझे जहां तक लगता है कि ये माहौल हम लोगों ने क्रिएट कर दिया है कि एक इंस्टीट्यूट को अगर ग्रो करना है तो उसको पहले एक ट्रस्ट बिल्डअप करना पड़ता है, उसको जेन्युइन रहना पड़ता है। जेन्युइन रहना पड़ता है मतलब आप कुछ भी चीजें जो पेरेंट्स से प्रॉमिस कर रहे हो कि हम डिलीवर करेंगे एज एकेडमिकली, एज अ टीचर, वो सारी चीजें उनको मिलनी चाहिए, और वो जनरेट करता है एक ट्रस्ट। सो अभी पिछले 4 साल में अगर आप देखोगे तो हमने मोस्टली टाइम्स हमारे एडमिशन भी क्लोज किए हैं, क्योंकि हमारे पास जितनी सीट्स रहती है उससे ज्यादा हमारे पास इंक्वायरीज भी आ रही है, और वो भी 90% रेफरेंस बेसिस पे। सो मैं क्लियरली ये चीज बोल सकता हूँ कि विराज आज वन ऑफ द मोस्ट ट्रस्टेड एंड जेन्युइन इंस्टीट्यूट थाने में बन गया है, और हम चाहते हैं कि सिर्फ ये थाने का ही नहीं, आने वाले टाइम पे इंडिया का भी मोस्ट ट्रस्टेड इंस्टीट्यूट बने, जिसके लिए हम और हमारी पूरी टीम उसके लिए रात दिन काम कर रही है। अगदीच. कमी कालावधीमध्ये खरं तर विद्यार्थ्यांचा तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. विकास सर, याचबद्दल मला जाणून घ्यायचंय की विराज अकॅडमीमध्ये जी शैक्षणिक टीम आहे त्यांची विशेषता नेमकी काय आहे की विद्यार्थ्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? तर जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कुठल्याही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा जो सगळ्यात इम्पॉर्टंट पिलर आहे तो टीचर असतो. आणि आम्ही एवढे लकी आहोत की आमच्या टीममध्ये शिकवणारे जे टीचर्स आहेत, आता करंटली आम्ही 80% आमचे IITN टीचर्स आहेत, प्लस आमच्या नीट सेक्शनमध्ये बायोलॉजी शिकवणारे टीचर्स स्वतः मेडिकल कॉलेजेसचे अलुमनी आहेत. तर याच्यामुळे होतं काय की जे काही सिस्टम आज आपण ऐकतो, जसं मी स्वतः लातूर पॅटर्नचा स्टुडंट आहे, सर कोटा सिस्टममध्ये सर शिकलेत, आमच्याकडे एक टीचर असे पण आहेत ज्यांनी सुपर 30 मध्ये एज्युकेशन घेतली. तर भारतातल्या वेगळ्या जे काही सक्सेसफुल पॅटर्न्स आपण बघतो, त्या पॅटर्नमधले स्टुडंट जे स्वतः स्टुडंट त्या पॅटर्नमध्ये राहिलेत, आज ते ॲज अ टीचर मुलांना गाईड करतायत. प्लस
आमचा प्रत्येक टीचर आज स्टुडंटसाठी ॲज अ रोल मॉडेल वर्क करतोय. कारण की टीचर जर इम्पॅक्टफुल असेल तर स्टुडंटला पण एक अभ्यास करण्यासाठी किंवा त्याच्या डिझायर फील्डमध्ये आणखी मेहनत करून स्वतःला घडवण्याची एक इच्छाशक्ती निर्माण होते. तर आज करंटली एक प्रॉपर वेल क्वालिफाईड प्रॉपर मोटिवेटिंग आणि यंग टीचिंगची आमची टीम मुलांसाठी दिवस रात्र मेहनत करत आहे. असे भरपूर असे एक्झाम्पल आहेत विराज अकॅडमी विषयी तुम्ही पण बघत असाल की रात्री 12 वाजता पण टीचर्स मुलांसोबत कनेक्टेड आहेत. आज टीचर फक्त अकॅडमिकली ना नॉन अकॅडमिक मध्ये पण मुलांना गाईड करतायत. आज आमचे भरपूर टीचर्स स्ट्रेस रिलीजिंग फॅक्टर्स असतील किंवा आपण हेल्थवरती कसा कंट्रोल ठेवू शकतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण मुलांना ॲज अ लोकल गार्जियन त्यांना गाईड करतायत. तर त्यामुळे आज आमच्या शैक्षणिक टीममध्ये ह्या ज्या टीचर्सचं जे काही वर्क सुरू आहे त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना भरोसा आहे की आमच्या प्रिपरेशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला कोणीतरी आमचा हात होल्ड करून ठेवला आहे आणि त्याच कॉन्फिडन्सने ते प्रिपेअर करतायत. अगदीच जसं सर तुम्ही सांगतायत की मोठ्या संख्येनं विद्यार्थी आपल्याकडे येतात तेव्हा विद्यार्थ्यांसाठी रेसिडेन्शियल प्रोग्राम देखील तुम्ही सुरू करतायत. त्यामध्ये काही विशेष सुविधा देखील विद्यार्थ्यांना तुम्ही देतायत का? रेसिडेन्शियल प्रोग्राम जसं लास्ट आपला इव्हेंट झाला त्यामध्ये पण तुम्ही ऐकलं असेल. तर रेसिडेन्शियल प्रोग्राम स्टार्ट करण्यामागे उद्देश हा होता की जसं मी स्वतः खेडेगावात जिल्हा परिषद शाळेत शिकून आंबोडा कदम हे माझं गाव आहे जालना जिल्ह्यामध्ये आणि तिथून जेव्हा मी लातूरला शिकायला गेलो आणि ते 2 वर्ष जे होते की एक प्रॉपर ॲटमॉस्फिअर होता की जिथं फक्त एज्युकेशन फील्ड विषयी मुलांची एक क्युरियोसिटी होती. तर तसंच आम्हालाही जाणवलं 2021ला की हा आपल्या विराजमध्ये खूप प्रॉपर अकॅडमिक सुरू आहे. आपले टीचर्स पूर्ण पॅन इंडिया लेवलवरून आलेले आहेत. तर का नाही आपण स्टुडंट्सला पण तशी एक अपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे. तर आम्ही आमच्या रेसिडेन्शियल प्रोग्राममध्ये स्टुडंटला म्हणजे लिमिटेड बॅचेसमध्ये शिकवत आहोत. प्लस जे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की त्यांची जी रेसिडेन्शियल राहण्याची जी सुविधा केली आहे ती एक जस्ट आमच्या सेंटरपासून वॉकिंग डिस्टन्स आहे. 24/7 त्या मुलांसाठी आम्ही अभ्यासासाठी जो एक स्टडी स्पेस आहे तो अवेलेबल करून दिला आहे. प्लस बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांवरती सेल्फ कंट्रोल थोडा कारण की ती एज अशी आहे की ज्यातून मुलांना सेल्फ कंट्रोल नसतो. ते एक वेल प्लॅन्ड आम्ही एक स्ट्रक्चर बनवलं आहे की सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत अकॅडमिक प्लस नॉन अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामध्ये स्टुडंट अभ्यास पण करतायत, स्ट्रेस रिलीज पण होत आहेत, प्लस त्यांच्यासोबत आम्ही काही एन्जॉयमेंट ऍक्टिव्हिटीज पण ठेवतो सो दॅट त्यांना एक फॅमिली फिलिंग भेटायला पाहिजे. आणि इन द एंड एक प्रॉपर लर्निंग एक्सपिरियन्स घेऊन तो स्टुडंट जेव्हा आपल्या घरी पोहोचतो तेव्हा पालकांचं पण एक वेगळ्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन असतं. तर ह्या सॅटिस्फॅक्शनसाठी आम्ही वर्क करतोय सो दॅट भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला विराजच्या टीचर्सचा गायडन्स भेटावा. अगदीच तर सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रातील नाही तर भारतातील विद्यार्थी विराज अकॅडमीमध्ये येत आहेत. आणि आज अकॅडमी बद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरांकडून अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. तर विराज अकॅडमी बद्दल आपण आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कोथिंबीरवडी भजी वा केळवण स्पेशल कुरकुरीत आणि चवदार आणि जेवणही लाईट व्हेरी व्हेरी लाईट. 100% चणा डाळीपासून बनवलेलं फॉर्च्यून बेसन आणि फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल आहे महाराष्ट्राची शान. वेल्व्सची एकच जाण झोलोटो. मोदी सरकार की गारंटी, सस्ती दवाई, अच्छी दवाई, कम से कम 75% डिस्काउंट. अब तक जरूरतमंदों के 23,000 करोड़ रुपए बचे. हमारा संकल्प विकसित भारत. नाक बंद असेल तर घुसमट झाल्यासारखं वाटतं ना. चपचपीत बाम लावला तर वाट पाहावी लागेल. म्हणून ऑट्रिविन ऑक्झी फास्ट रिलीफ हा बंद नाक उघडणं सुरू करतो फक्त 25 सेकंदांमध्ये. चला पाहूया. याचा स्प्रे नाकाच्या आतील सूज कमी करणं सुरू करतो फक्त 25 सेकंदांमध्ये. इतकं सोपं. स्मार्ट बना, ऑट्रिविन करा. इस दुनिया में बस हम दो हैं, दुनिया जिनकी दीवानी है. आ रहे हैं हम दोनों. कोकणचं कार्यकुशल नेतृत्व माननीय श्री किरणजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री योगेश जानकर. बेबी चाहे जो बनना चाहे, बचपन बनाए
लिटिल एंजल. इंडियाज फायनेस्ट बेबी पॅन्ट्स. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू शिलेदार, सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आणि जनसेवेसाठी 24 तास तत्पर असणारे सर्वसमावेशक नेतृत्व कार्यसम्राट माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की विराज अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षण देण्याचं काम करतायत, विद्यार्थ्यांचाही आपल्याला प्रतिसाद मिळतोय. मात्र रामसर, आम्हाला सांगा की जेव्हा स्पर्धा परीक्षा आपण म्हणतो तेव्हा विद्यार्थ्यांना ताणतणाव येतो, त्यांना दडपण येतं. या दडपणाला सामोरं नेमकं विद्यार्थ्यांनी कसं जावं आणि त्यासाठी तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन करतात? बिल्कुल, जैसे मैम ने पूछा कि स्ट्रेस, ये कंपटीशन एग्जाम ऐसा है जिसमें सबको आइडिया है कि इसमें किस लेवल का स्ट्रेस और प्रेशर रहता है. तो ये डिपेंड करता है कि आप इस चीज़ को कैसे देखते हैं. सबसे पहले जो चीज़ है कि बच्चा स्ट्रेस में कब फील होता है. जब कंपटीशन एग्जाम के ड्यूरेशन में बच्चे को स्ट्रेस कब आता है, या तो बच्चे को स्ट्रेस जब आएगा जब उसको कुछ इश्यूज है और उसको सॉल्व करने के लिए कोई नहीं है. मतलब इसका मतलब हो गया उसको एक प्रॉपर गाइडेंस नहीं है. तो मुझे लगता है कि सबसे पहला चीज जो बच्चे को हेल्प करता है इनिशियल स्टेज में स्ट्रेस या प्रेशर को रिलीज करने के लिए, वो है उसका मेंटर. जैसे सर ने ऑलरेडी बोला कि हम लोग 1-to-1 मेंटरशिप प्रोवाइड करते हैं. तो मुझे मेरे हिसाब से लगता है कि एक बेसिक लेवल का स्ट्रेस जो है वो प्रॉपर गाइडेंस और 1-to-1 इंटरेक्शन से रिड्यूस किया जा सकता है. और बच्चे को प्रॉपर कम्युनिकेशन अपने टीचर्स के साथ अगर वो रखता है तो मुझे नहीं लगता कि एक स्ट्रेस बच्चे के कॉम्पिटिटिव एग्जाम को बहुत ज्यादा इफेक्ट करेगा. इसके बाद में आता है कि और क्या क्या एक्टिविटीज है. जैसे अपन फिजिकल हेल्थ के लिए जितना अपन कंसर्न रहता है, एज ए पेरेंट मैं उनको भी अवेयर करना चाहूंगा कि मेंटल हेल्थ भी उतना ही बड़ा इशू है. बहुत सारे टैलेंटेड बच्चे सिर्फ स्ट्रेस और प्रेशर की वजह से अपने एग्जाम में 100% आउटपुट नहीं दे पाते हैं. तो कहीं ना कहीं एज एन टीचर, एज एन पेरेंट अपने को ये कंसर्न रखना जरूरी है कि बच्चे का जो मेंटल हेल्थ है वो भी बहुत ज्यादा मैटर करता है. जैसे आप बहुत सारी बड़ी बड़ी सिटीज के बारे में सुनते होंगे कि बच्चे का प्रेशर में आके सुसाइड किया है, या फिर काफी अपन केसेस रेगुलरली इसके बारे में सुनते हैं. तो मतलब मैं आपको ये चीज आपको थोड़ा अवेयर करना चाहता हूं कि आपको बच्चे का पढ़ाई के साथ साथ उसका मेंटल हेल्थ को भी समझना होगा. तो दूसरा फैक्टर इसमें आता है कि विराज मेंटल हेल्थ के लिए और क्या करता है कि जो स्ट्रेस होता है, स्ट्रेस लेवल के लिए आप बहुत सारी एक्टिविटीज होती है. जैसे हम लोग मेडिटेशन और रेगुलर उनका एक ऐसा सेशन रखते हैं जो उनके मतलब उनके मेंटल हेल्थ के रिगार्डिंग रहता है कि उसको कैसे सुधारना है, कैसे अपना टाइम टेबल बनाना है, कैसे अपने मेंटर्स के साथ रेगुलर इंटरेक्शन रखना है. और थर्ड स्टेज होता है कि जैसे अपन काफी लोग अपने फिजिकल हेल्थ को जितना ये प्रायोरिटी देते हैं, मुझे लगता है मेंटल हेल्थ भी वैसा ही है. और पेरेंट्स को बच्चे की मेंटल हेल्थ का उतना ही ध्यान रखना चाहिए जितना फिजिकल हेल्थ का ध्यान रखते हैं. तो कहीं ना कहीं कभी अगर बच्चे को मेंटली कभी कोई इश्यू फेस होता है जो आपको लगता है कि हमारे लेवल पे या फिर मेडिटेशन लेवल पे सॉल्व नहीं हो रहा है, तो उसके लिए अपने को प्रॉपर उनके एक्सपर्ट्स जो भी साइकेट्रिस्ट वगैरह होते हैं उनको दिखाने में बिल्कुल भी हिचकिचाहट नहीं होनी चाहिए. क्योंकि बच्चा मेंटली स्ट्रांग रहेगा 2 साल की प्रिपरेशन में, या जो भी 3 साल 4 साल की प्रिपरेशन है, तभी आप उनसे एक्सपेक्ट कर सकते हो कि उसका 100% आउटपुट आएगा. अदरवाइज बच्चा स्ट्रेस में रह के या फिर कुछ उसके दिमाग में ऐसी चीजें चल रही है जो क्लियर नहीं हो पा रही है, तो मुझे कहीं ना कहीं ऐसा लगता है कि आपको 2 साल बाद वो रिजल्ट नहीं मिलेगा जो आप और हम बच्चे के मेहनत के हिसाब से एक्सपेक्ट करते हैं. अगदीच. तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त अभ्यासिके अभ्यास नाही तर विद्यार्थ्यांच्या मानसिक अवस्थेचा देखील तुम्ही विचार करताय आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या पाहता तुमच्या विराज अकॅडमीची यशोगाथा देखील तितकीच मोठी असणार आहे. तर त्यातील काही अनुभव तुम्ही आम्हाला सांगणार का की येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून काही प्रेरणा मिळेल? विकास सर. तर भरपूर सक्सेस स्टोरीज आहेत, बट स्पेशली मी 3 विद्यार्थ्यांची स्टोरी तुम्हाला सांगेल. एक तर ह्या वर्षीचा आमचा ओव्हरऑल टॉपर शुभम मते. हा विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा स्टुडंट होता. भरपूर लोकांना असं असतं की स्टेट बोर्डाचे विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये किती लेवलला टिकतील, बट तो विद्यार्थी स्टेट बोर्डाचा स्टुडंट ज्याला 10वीला 92%, खूप काही एक्सलंट स्कोर नसतो 92%, पण त्या बॅकग्राऊंडवरती त्यांनी तो बॅकग्राऊंड असून पण 2 वर्ष आपल्या डेडिकेशननं मेहनत करून तो विद्यार्थी आज ठाणे जिल्ह्यामधल्या पहिल्या 3 विद्यार्थ्यांमध्ये आला. 99.88% जेईई मेन्स मध्ये स्कोर आला, सीईटी मध्ये 99.92 आणि ऍडव्हान्स मध्ये 2018. तर हे सगळे रँक्स त्यांनी अचीव्ह केले. त्याच्यामध्ये हे समजतं की तुमचा जो काही अकॅडमिक बॅकग्राऊंड असेल, तुम्ही कुठल्याही बोर्डामध्ये शिकला असाल, तुमची जी 2 वर्षाची मेहनत आहे ती फायनली शेप आउट करेल की तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकता. दुसरं एक्झाम्पल आहे आमचा एक विद्यार्थी तन्मय शिंदे. तन्मय विषयी बोलायचं तर त्याचे वडील माथाडी कामगार आहेत.
ठीक आहे, घरात कोणी असं खूप जास्त एज्युकेटेड पर्सन नाहीये, तर फायनान्शियली आणि अकॅडमिकली दोन्ही गोष्टीमध्ये फॅमिली बॅकग्राऊंड खूप नॉर्मल होता. तरी पण त्या विद्यार्थ्याने आपल्या जिद्दीनं आणि चिकाटीनं मेहनत करून आज तो IIT धनबाद सारख्या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमध्ये बीटेक साठी तो जॉईन झालाय. आणि तिसरी आमची एक विद्यार्थिनी अनन्या पुरोहित, खूप एक्सलंट स्टुडंट. तिची जर्नी ह्याच्यासाठी सांगतोय मी की ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात फक्त नॉलेज ओरिएंटेड नाहीये. 3 तासाच्या एक्झाम मध्ये तुम्ही कसा स्ट्रेस मॅनेज करता आणि आफ्टर फेसिंग फेल्युअर्स तुम्ही कसं पुढच्या एक्झामसाठी तुम्ही पॉझिटिव्ह ठेवून मेहनत करता, ह्याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे अनन्या पुरोहित. जसं की आपण ऐकतो JEE मेन्स, ऍडव्हान्स, CET ह्या एक्झाम्स असतात, तर अनन्याचं मेन एम होतं तिला रिसर्चसाठी एक चांगल्या इन्स्टिट्यूटपर्यंत पोहोचायचं. तर JEE मेन्स, CET, ऍडव्हान्स या एक्झाम मध्ये नॉलेज असून पण जस्ट स्ट्रेस फॅक्टर जो होता त्यामुळे तिला त्या एक्झाम मध्ये चांगलं सक्सेस मिळवता आलं नाही. पण आयसरची जी एक्झाम असते, आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट, त्या एक्झामसाठी तिनं पॉझिटिव्हिटी ठेवली, म्हणजे शेवटच्या मुवमेंट पर्यंत तिनं स्वतःची हार ऍक्सेप्ट नाही केली आणि त्यामुळं फायनल एक्झामला आयसर ऍप्टिट्यूड टेस्टला त्या पूर्ण भारतामध्ये ती 1400 रँकला ती उत्तीर्ण झाली आणि आज आयसर तिरुपती सारख्या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमध्ये ती रिसर्चसाठी जॉईन झालेली आहे. तर ह्या काही सक्सेस स्टोरीज आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एक आयडिया लागते की कसं आपण ना तर आपला बॅकग्राऊंड मॅटर करतो, नाही आपले फेल्युअर्स मॅटर करतायत. इन द एंड तुम्ही जिद्द आणि चिकाटीनं चांगल्या गायडन्सच्या अंडर जर मेहनत करत असाल तर नक्कीच तुम्ही दुसऱ्यांसाठी एक सक्सेस स्टोरी बनवू शकता. अगदीच. आणि एक शिक्षक म्हणून आणि IITM म्हणून देखील जेव्हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची या 3 वर्षांमध्ये तयारी करतात तेव्हा त्यांना काही आव्हानांचा सामना करावा लागतो का, याबद्दलही काय सांगाल? ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन 3 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला असतो की डिस्ट्रॅक्शन. सगळ्यांना एक माहिती आहे की म्हणजे आपण जर बघितलं तर सगळ्यात जे टफेस्ट मटेरियल आहे त्याला कट करण्यासाठी वॉटर जेटचा उपयोग होतो. म्हणजे पाण्यापासून आपण टफेस्ट मटेरियल कट करू शकतो. म्हणजे तुम्ही जर प्रॉपरली फोकस्ड असाल तर कुठलीही गोष्ट साध्य करू शकता. तर डिस्ट्रॅक्शन्स पासून विद्यार्थ्यांनी थांबायला पाहिजे. जसं आजकाल सोशल मीडिया आहे, मोबाईल आहे, युट्यूबवरती मुलं शॉर्ट्स वगैरे बघतात, तर तुमचा स्क्रीन टाइम तुमच्या अभ्यासासाठी जो हेल्पफुल असेल तोच तुम्ही प्रॉपरली वापरायला पाहिजे. दुसरा एक पार्ट आहे याच्यामध्ये की प्रॉपर एक तुमचा एक स्वतःचा एक ग्रुप असायला पाहिजे. भरपूर असं होतं की खूप चांगल्या अभ्यासात चांगले मुलं आपली तेवढा चांगला फ्रेंड सर्कल बनवत नाही. तर फ्रेंड सर्कल खूप मॅटर करतो. आमच्या पण भरपूर स्टुडंटच्या सक्सेस स्टोरीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हाच होता की त्यांचा इन्स्टिट्यूटमध्ये जो फ्रेंड सर्कल होता, मुलं अभ्यासासाठी खूप प्रॉपर अवेअर होते. ठीक आहे. आणि तिसरा एक सेल्फ कॉन्फिडन्स खूप मॅटर करतो, कारण की शिक्षक तुम्हाला शिकवू शकतात, पालक तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड करून देऊ शकतात. शेवटी तुमची स्वतःची लढाई आहे. जसं आपण बोलतो की श्रीकृष्णानं अर्जुनाला गाईड केलं, बट शेवटी बाण चालवण्याचं काम किंवा जे काही चॅलेंजेस येतात त्यात कॉन्फिडेंटली प्रत्येक गोष्टीला फेस करण्याचं काम शेवटी अर्जुनानं स्वतः केलं. त्यामुळे आज तो महाभारताचा प्रॉपर नायक ठरला. तर विद्यार्थ्यांनी ह्या 3 गोष्टीवरती फोकस करणं खूप खूप महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रॉपरली जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या फॉर्मॅटमध्ये घेऊन जाण्याची आमची एक ध्येय आहे. त्यासाठी आम्ही आमचं एक नवीन सेंटर कल्याणमध्ये स्टार्ट करत आहोत. लास्ट इयर जो TV9ला शो झालेला त्याच्यातून आपल्याला भरपूर पालकांचे आम्हाला कॉल आलेले की सर तुम्ही या कल्याणमध्ये इन्स्टिट्यूट इस्टॅब्लिश करा. बट आज विराज अकॅडमी आम्हाला फील होतंय की आमच्याकडे तेवढे प्रॉपर अकॅडमिक रिसोर्सेस आहेत आणि त्यामुळे हे जे सेशन येत आहे 2024चं, त्या सेशनमध्ये विराज अकॅडमी कल्याणमधील विद्यार्थ्यांसाठी कल्याणमध्ये सेंटर स्टार्ट करत आहे. तर ही एक कल्याणच्या विद्यार्थ्यांसाठी खूप खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना विराजच्या टीचर्सकडून तिथेच शिकायला भेटणार आहे. आणि आम्हाला नक्की कॉन्फिडन्स आहे की ठाण्यामध्ये जो आम्हाला एक सपोर्ट पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा भेटला तो सपोर्ट कल्याणमध्ये पण भेटणार आहे. आणि तीच प्राऊड फिलिंग कल्याणच्या पण विद्यार्थ्यांमध्ये असेल जी आज ठाण्याच्या स्टुडंटमध्ये आहे. अगदीच सर, जसं तुम्ही आता सांगितलं की नवीन अकॅडमी सुरू होते आणि विद्यार्थ्यांचाही त्यांना प्रतिसाद मिळणारच आहे. आज तुम्ही ते आलात आणि विराज अकॅडमी बद्दल आम्हाला इतक्या महत्त्वाच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.